मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर जोरदार पाऊस झालेला आहे आणि अद्यापही पावसाची संततधार सुरूच आहे। आजही दिवसभरात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। खार, मालाड, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। सांताक्रूजमध्ये गेल्या 21 तासांमध्ये 195 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढच्या 12 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईतल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सायन चेंबूरमध्ये सखल भागात पाणी साचलंय। हिंदमाता परिसरात पाणी साचायला आता सध्या सुरुवात झालेली आहे। तिन्ही रेल्वे मार्गांवर पावसाचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर सुद्धा पावसाच्या पाण्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। अंधेरीचा जर विचार केला, अंधेरी सबवेवर सुद्धा या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सांताक्रूजमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। संततधार पावसानं मुंबईची तुंबई झाल्याचं आपण पाहताय। साम टीव्हीवर सकाळी 7 वाजल्यापासून आपण पावसाची प्रत्येक खबरबात, पावसाचे प्रत्येक अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। या पावसामुळे या ठिकाणी रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। रेल्वे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या वेळेला हिंदमातावरून आपली प्रतिनिधी वैदेही काडेकर हिच्याकडून आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नव्हता, मात्र आता जो आहे पाण्याचा निचरा त्यावेळेला होत होता, मात्र आता त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती मिळते। तिन्ही रेल्वे मार्गांवर पावसाचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। हार्बर रेल्वेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मुंबईकडे जाणारी वाहतूक ही काही मिनिटं उशिरानं सुरू आहे। या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं उशिरानं हार्बर रेल्वेवरची वाहतूक जी आहे ती सुरू आहे। त्याच्यानंतर ही सायनची दृश्य जी आहे आपण या ठिकाणी पाहताय। माटुंगा स्टेशनवरची दृश्य जी आहे आपण या ठिकाणी पाहताय की ट्रॅक जे आहे ते पाण्याखाली जायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीचीच ही दृश्य जी आहे आपण या ठिकाणी पाहताय। रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यामुळे या ठिकाणी गाड्यांच्या वेगावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। रेल्वेच्या वेगावर सुद्धा याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। हळूहळू गाड्या ज्या आहेत त्या पुढे जाताना आपण या ठिकाणी पाहताय। माटुंगा रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। ज्या पद्धतीने लोकल सेवेवर याचा परिणाम झाल्याचं पाहतोय, त्याच पद्धतीने एक्सप्रेसवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। त्यामुळे वेळापत्रकात काही अंशी बदल जे आहेत ते केले जाणार आहेत। शेतकरी राजाची पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लोकांची तारांबळ उडालेली आहे। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी शेतकरी सुखावलेला आहे, कारण पेरणीच्या कामांना आता वेग आल्याचं आपण पाहतोय। मुंबईमधली दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। ही पाणी कशा पद्धतीने भरलेलं आहे, मुंबईची कशा पद्धतीने तुंबई झालेली आहे ती दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रस्ते वाहतुकीवर तसंच रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि या ठिकाणी लोक या गुडघाभर पाण्यातून मार्ग काढतानाची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ट्रक चालक, टेम्पो चालक, वाहन चालकांना सुद्धा याचा फटका बसतोय। अनेक ठिकाणी जर आपण सायन मार्गावरचा जर विचार केला तर या ठिकाणी गाड्या ज्या आहेत बंद पडलेल्या आहेत। अगोदरच पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा आणि त्याच्यामध्ये आता गाड्या बंद पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा जो आहे तो वाढत चालल्याचा आपण या ठिकाणी पाहताय। कंटेनर जो आहे तो रात्रीच्या वेळेला या ठिकाणी पुलाच्या खाली अडकलेला होता, त्याच्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी वाढलेली होती।